राष्ट्रवादीच्या मनामध्ये अजिबात संभ्रमाचं वातावरण नाही। कधी ग्रामपंचायतीचं इलेक्शन स्वतः लढलं नाही, त्याच्या प्रश्नाला फारसं काही महत्त्व द्यायची गरज नाही। आजच्या या प्रेस ब्रीफिंगसाठी सगळ्या पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो। माझ्याबरोबर माझे सहकारी प्रवक्ते संजयजी तटकरे। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान या लोकसभेच्या निवडणुकीचं होत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लक्षद्वीपला पक्षाचे उमेदवार म्हणून युसुफ टीपी हे तिथे निवडणूक लढवत आहेत। जानेवारी महिन्यामध्येच ज्यावेळेला भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे लक्षद्वीपला गेले होते आणि लक्षद्वीपला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक योजनांची त्यांनी घोषणा केली। आम्हाला विश्वास आहे की यावेळेला होणारी तिथली लोकसभेची निवडणूक याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युसुफ टीपी हे तिकडनं निवडून येतील। अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथे पक्षाचा प्रचार चालू आहे आणि 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यामधली ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही लढवत आहोत। दुसरा टप्पा 26 एप्रिलला आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं रासपचे आमचे उमेदवार महादेव जानकरजी उभे आहेत, शिटी हे चिन्ह घेऊन, आणि पक्षाने तिथे पूर्ण यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली। माजी आमदार अमरसिंगजी पंडित यांना तिथे ती जबाबदारी दिली। त्याचप्रमाणे राजेशजी विटेकर जे मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते, हे देखील त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची पूर्ण यंत्रणा ही उमेदवाराच्या मागे उभी केली। तिथले आमचे जिल्हाध्यक्ष आमदार माननीय बाबाजानी दुरानी हे देखील ठाण मांडून तिथे बसलेले आहेत आणि त्याही लोकसभेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला तिथे मतदान होईल 26 एप्रिलला, आम्हाला विश्वास आहे की परभणीची जनता ही महायुतीच्या मागे खंबीरपणे उभी राहील। 7 मेला तिसरा टप्पा होतोय। त्यामध्ये आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब हे रायगडमधनं ती निवडणूक लढवत आहेत। बारामती लोकसभेतनं सौ सुनेत्राताई पवार ही निवडणूक लढवत आहेत आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं सौ अर्चनाताई पाटील ह्या लोकसभेच्या निवडणूक लढत आहेत। अत्यंत रायगड लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा चालू आहे। कालच अल्पसंख्याकांचा मोठा मेळावा मंडणगड इथे झाला। महायुतीचे सर्व आमदार म्हणजे अगदी महेंद्र दळवी अलिबागचे असतील, रवी शेठ पाटील असतील, भरत शेठ गोगावले असतील, स्वतः आमच्या अदितीताई तटकरे या श्रीवर्धन रोह्यामधनं आमदार आहेत, योगेश कदम असतील, हे सगळेच महायुतीचे आमदार त्या प्रचारामध्ये लागले आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथे प्रचार चालू आहे आणि 18 एप्रिलला गुरुवारी माननीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा फॉर्म हा कलेक्टर कार्यालय अलिबाग इथे भरला जाणार आहे। मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित असतील। बारामतीमध्ये देखील आमच्या उमेदवार सौ सुनेत्राताई पवार यांचा जवळजवळ फर्स्ट राऊंड प्रचाराचा म्हणजे साही विधानसभा, दौंड असेल, पुरंदर असेल, इंदापूर असेल, खडकवासला असेल, बारामती असेल, भोर असेल, या सगळ्या ठिकाणी प्रचाराची एक फेरी त्यांची झालेली आहे। नुकताच सासवडला मोठा मेळावा शिवसेनेचे माननीय विजय शिवतरेजी यांनी घेतला। त्याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा स्वतः उपस्थित होते आणि त्यामुळे ते देखील या प्रचारामध्ये पूर्ण जोमाने कामाला लागलेले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ हे लक्ष्य आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। त्यांचा देखील उमेदवारी अर्ज
हा 18 तारखेला गुरुवारी 18 एप्रिलला पुणे येथील कलेक्टर ऑफिस जिथे निवडणूक निर्णय अधिकारी बसतात तिथे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल। त्यामुळे 18 तारखेला 2 उमेदवारी अर्ज रायगड लोकसभा आणि बारामती लोकसभेचे आम्ही दाखल करणार आहोत आणि 19 तारखेला उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा अर्ज आमच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील या दाखल करतील। तिथे देखील प्रचार त्यांचा जोरात सुरू आहे। सगळेच महायुतीचे आमदार तिथे कामाला लागलेले, चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स तिथे आम्हाला मिळतोय आणि चौथ्या टप्प्यामध्ये 13 मेला शिरूर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आहे। तिथे आमचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची देखील एक फेरी प्रचाराची 6 विधानसभांमध्ये झालेली आहे। त्या लोकसभेमध्ये सर्व राष्ट्रवादीचे आमदार असतील, महेशजी लांडगे भाजपचे असतील, भोसरी विधानसभेतील चेतन तुपे असतील, काल कोंडवा इथे चेतन तुपेंच्या इथे मोठा एक रोजा इफ्तारीचा कार्यक्रम देखील झाला ज्याला अजितदादा उपस्थित होते आणि त्यामुळे त्याही लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं यश आम्हाला मिळेल। 21 किंवा 22 एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करू। त्याबाबतची माहिती डेट फायनल झाल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांना नक्की देऊ। रोज आमचा पक्षातर्फे प्रयत्न असणार आहे की आमच्या सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये डेली अपडेट उमेदवारांचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे, मी असेन, संजयजी तटकरे असतील, आमचा प्रयत्न राहणार आहे की हा माध्यमांपर्यंत पोचावा। आपले जर काही प्रश्न असतील तर आपण ते जरूर विचारावे। पक्षातर्फे जी काही माहिती आपल्याला द्यायची होती ती मी आपल्याला प्रवक्ता म्हणून दिलेली। सगळ्या नेत्यांचा डे टू डेचा कार्यक्रम प्रफुल्ल पटेल साहेब तिथे जाणार होते पण तिथे संपर्कामध्ये आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीने युसुफ टीपी यांचा प्रचार चालू आहे आणि तिथे एक मत नक्की बनतंय की सत्ताधारी पक्षाचा खासदार आपण जर निवडून दिला तर विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये भारताशी आपण जोडले जाऊ। टुरिझम म्हणजे ज्यावेळेला माननीय प्रधानमंत्रीजी तिथे गेल्यानंतर टुरिझम सेक्टर जे अनेक वर्ष तिथे दुर्लक्षित होतं, खूप मोठी डिमांड ही टुरिझम सेक्टरला त्यानंतर झालेली आहे आणि म्हणून विश्वास आम्हाला आहे की तिथे गेले 2 टर्म राष्ट्रवादीचे खासदार निवडून येत होतं, याही वेळेला तिथनं राष्ट्रवादीचाच खासदार घड्याळ चिन्हावर निवडून येईल। नाही, राष्ट्रवादीच्या मनामध्ये अजिबात संभ्रमाचं वातावरण नाही। नाशिक लोकसभेची जागा ही शेवटच्या म्हणजे महाराष्ट्रामधला शेवटचा टप्पा आणि भारतातला 5वा टप्पा या 20 मेला त्याचं मतदान आहे। त्याचं नोटिफिकेशनच 26 एप्रिलला निघणार आहे। 3 मे लास्ट डेट नॉमिनेशन भरायची आहे। 4ला विड्रॉल आहे, 4ला स्क्रुटिनी आहे, 5-6ला विड्रॉल आहे, त्यामुळे अजून वेळ आहे। राष्ट्रवादीच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही। नाशिकच्या जागेबद्दल लवकरच महायुतीचे नेते निर्णय घेतील आणि ती सीट महायुतीचा कोण उमेदवार लढतोय हे घोषित होईल। सर, एकीकडे नाशिकचं तुम्ही म्हणताय की लवकरच घोषित होणार, परंतु भुजबळांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजय बोरस्ते, राहुल डिकले ह्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा जी आहे ती तुमच्याच महायुतीतल्या मित्र पक्षांकडनं केली जात असताना पाहायला मिळते। खरं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीला आतापर्यंत केवळ 4च जागा या लोकसभेच्या महाराष्ट्र राज्यात मिळाल्या, तेवढ्याच असतील की त्याच्यापेक्षा वाढण्याची शक्यता? नाही, ही संख्या नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त असेल। जोपर्यंत अंतिम निर्णय महायुतीमध्ये होत नाही त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आपल्या पक्षाकडे ही जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या मागणी करण्याचा अधिकार असतो। त्यामुळे अजय बोरस्ते असतील, तिथले खासदार हेमंत गोडसे असतील, यांनी आपल्या पक्षाच्या मुख्य नेत्यांकडे म्हणजे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे सीट आपल्यालाच मिळाली पाहिजे हा हट्ट करणं काय अयोग्य असं मला वाटत नाही। पण आम्हाला विश्वास आहे की नाशिकचा देखील निर्णय येत्या 2-3 दिवसामध्ये लवकरच होईल। सर, 2019ला ज्यावेळेस आघाडी होती त्यावेळेस तब्बल जवळपास 20हून अधिक लोकसभेच्या जागा एकट्या राष्ट्रवादीने लढलेल्या होत्या, परंतु आता कुठेतरी 4
5 या अशा लोकसभेच्या जागांवरती राष्ट्रवादीला संकुचितपणा घेऊन समाधान मानावं लागतं? एक अंकीवर खुश आहेत का आपण? नाही, संख्या महत्त्वाची नाही. निवडून किंवा लढलेल्या सीटपैकी आपण किती निवडून येतोय तो स्ट्राईक रेट जास्त महत्त्वाचा आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वेळेला ज्यावेळेला शिवसेना भाजपची युती होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती त्यावेळेला 23 खासदार हे भाजपचे निवडून आले होते आणि 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. त्यातले 13 खासदार हे शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर गेले. म्हणजे 23 आणि 13 36 जागा तर त्यांच्या सिटिंग होत्या आणि आमच्याकडे 4 पैकी एकच खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इकडे आले. त्यामुळे संख्या महत्त्वाची नाही, लढलेल्या जागांपैकी 100% निवडून आणणं हे राष्ट्रवादीच्या समोरचं लक्ष्य आहे. अभयसिंग जगताप यांनी जो बंड केला आहे तो बंड समोण्यामध्ये किंवा माढा लोकसभेसाठी अभयसिंग जगताप इच्छुक आहे, तो बंड आपण शांत करू शकता का त्यांना? ते शरद पवार गटामधले आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं मला काही बोलायचं नाही. जयंत पाटील साहेब आणि त्यांचे नेते त्याबद्दलचा निर्णय घेतात. तुम्ही आता म्हणताय की आम्ही किती जागा लढत आहोत हे महत्त्वाचं नाही, निवडून येणं महत्त्वाचं आहे. जर जागा कमी जास्त झाली तर तुम्हाला मान्य असेल का तुम्ही जी तुमची एक जागा बाकी आहे? नाही, अजून अंतिम निकाल झालेला नाही ना. 20 मे जसं मी आधीच सांगितलं की शेवटच्या महाराष्ट्रातलं फेजचं व्होटिंग आहे 20 मेला. त्याचं नोटिफिकेशनच निघणार आहे 26. त्यामुळे प्रक्रिया फॉर्म भरायची बंद नाही झाली. ज्यावेळेला 3 मेला दुपारी 3 वाजता अर्ज भरण्याचा वेळ निघून जाईल त्याच्यानंतर किती जागा मिळाल्यात ह्याच्यावर आपण बोलू. बारामतीचा एक प्रश्न आहे की ज्या वेळेला दादा सतत सांगत असतात गुन्हेगारी खपवून घेणार नाही, शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा शेतकरी हे करण्यासाठी काय असेल ते सतत आमचा पक्ष आणि सरकार एकदम हे आहे. आजच एक मोठी घटना, दुर्दैवी घटना घडली, एका शेतकऱ्याने तिथे आत्महत्या केलेली आहे. ते एका बाजूला इलेक्शन चालू आहे, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने होत आहे, तिसऱ्या बाजूला शरद पवारांनी 2 दिवस तिथे दौरे केले. सतत त्यांनी सुप्रिया सुळे म्हणतात की तिथला जो दुष्काळ आहे तिथे सरकारचं अत्यंत दुर्लक्ष होत आहे. तो ओव्हरऑल खरोखरच जो गव्हर्नमेंट अँड तुमची पार्टी सिरियस आहे याबाबत? शेतकरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि म्हणून मी बळीराजाला देखील विनंती करीन की अवकाळी पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी होत आहे. कुठेही खचून न जाता कुठल्याही बळीराजाने आत्महत्या करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर महायुतीचं हे सरकार खंबीरपणे शेतकऱ्याच्या मागे उभं आहे आणि आमचा हाच प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या ती होऊ नये. ते क्लेशदायकच आहे, हे दुःखदच आहे, पण आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, संपूर्ण पक्ष आणि महायुतीचं सरकार हे बळीराजाच्या मागे उभं आहे. धनंजय मुंडे जे कृषी मंत्री आहेत ह्यांनी प्रचारमध्ये सोडून देखील बांधावर जाऊन काय नुकसान झालं याची देखील पाहणी केली. त्यामुळे निवडणुका जरी एका बाजूला होत असल्या, प्रचार जरी होत असला तरी बळीराजाच्या या संकटामध्ये सरकार बळीराजाला अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही. काल महबूब शेख यांनी शिवरत्न अकलूजमध्ये बोलताना अशी भावना व्यक्त केलेली आहे की 2019 साली किंवा त्याआधी अजित पवारांनी काही आमदारांना पाठबळ न दिल्यामुळेच काही आमदार पक्ष सोडून गेले. मोहिते पाटील असो किंवा भास्कर जाधव आता पुन्हा एकदा हे सर्व सोबत येतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त होईल. कसं पाहता याला जोडून पुन्हा मावळतीला सूर्य पुन्हा उगत असतो असं म्हणतात, त्यावर थोडं? नाही, महबूब शेखला फारसं, ज्यांनी कधी ग्रामपंचायतीचं इलेक्शन स्वतः लढलं नाही त्याच्या प्रश्नाला फारसं काही महत्त्व द्यायची गरज नाही. फार महबूब शेखच्या कॉमेंटवर मी काय उत्तर देणार. एका बाजूला त्यांना तुम्ही महत्व देऊ नका, पण म्हाडाच्या ठिकाणी जो अजून आता कॉन्ट्रोवर्सी चालू आहे तर त्यात रामराजे एक वेगळी भूमिका घेतात. आम्ही जी माहिती मिळते त्यानुसार शनिवारी दादांनी त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही काही निघाले असं वाटत नाही. तर खरोखरच तुमचा पक्ष एक दिलानी त्या तिथे जे कोण आताचे खासदार किंवा बीजेपीचे नॉमिनी आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करताय का ही ऑलरेडी आता डिव्हिजन दिसते? आता म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तिथे लढत आहेत. नुकतीच 2-3 दिवसापूर्वी देवगिरी इथे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब आणि रामराजे निंबाळकर साहेब यांची बैठक झाली. पक्ष पूर्णपणे महायुतीच्या उमेदवाराच्या मागे तिथे उभा राहील
रामराजे निंबाळकर साहेबांच्या मनामधील जे काही प्रश्न होते त्यांची संपूर्णपणे जे काही त्यांच्या मनातले विचार होते हे ऐकून घेतले आणि महायुतीचा धर्म तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाळेल. परंतु विजयसिंग मोहिते पाटील मोहिते घराणं जे आहे त्यांना कुठेतरी अजित पवारांनी टार्गेट केलं, त्यामुळे विजयसिंग मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमधनं बाहेर पडले असा एक नरेटिव्ह, असं जे म्हणणं आहे कार्यकर्त्यांनी त्याचसोबत नेत्यांनी कालच्या त्या शिवरत्न बंगल्याच्या बाहेरील सभेमध्ये त्या सगळ्यांनी म्हटलेलं आहे. कुठेतरी अजित पवारांना टार्गेट केलं जातं. असं आहे ना की राजकारण हे नेहमी डायनॅमिक असतं, स्टॅटिक नसतं. राजकारण हे कायम बदलत असतं. त्यामुळे 2014ला काय परिस्थिती होती, 19ला काय होती, 24ला काय होती. राजकारण हे भूतकाळातील घडलेल्या घटनांवर फार आधारित नसतं. वर्तमानामध्ये आता काय घडतंय, येणाऱ्या 7 मेला ज्या वेळेला तिथे मतदान आहे त्यावेळेला कशा प्रकारे महायुती ती जागा लढते आणि जिंकते ही प्राथमिकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची असेल. परंतु सातत्याने कुठेतरी दादाला टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. कुठे बारामतीच्या जागेवरती दादा टार्गेटवर आहेत, शिरूरच्या जागेवरती दादा टार्गेट आहेत, माडाच्या जागेवरती पण दादा. आता असं आहे ना की ज्या झाडाला फळं येतात त्यालाच माणूस दगड मारतो. त्यामुळे जे राष्ट्रवादीचं शक्ती केंद्र आहे, ज्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज मोठ्या जोमाने, आज महाराष्ट्रातल्या असा एकही तालुका नसेल की 2 जुलैला ज्या वेळेला माननीय अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली, पक्षातील असंख्य माझ्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मागे आले. त्यामुळे शीर्ष नेतृत्व आमचं आहे, रिझल्ट देणारं आमचं ते नेतृत्व आहे. त्यामुळे बट नॅचरल क्रिटिसिझम त्यांच्यावरच करावी लागते आणि त्यांच्यावरच केली तर आपण हेडलाईनमध्ये येतो. शरद पवारांनी आतापर्यंत 10 जागेवर लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेले आहेत, तर अजित पवारांनी 4 जागेवर. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की उर्वरित 6 जागेवर जे अजित पवारांचा वोट आहे तो भाजपकडे ट्रान्सफर होणार नाही, तो शरद पवार गटाकडे जाईल. असं मला अजिबात वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्या 6 ठिकाणी देखील जिथे जिथे महायुतीचा उमेदवार मग जर धनुष्यबाण चिन्ह घेऊन उभा असेल किंवा कमळ चिन्ह घेऊन उभा असेल, राष्ट्रवादीची पूर्ण ताकद ही त्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराच्या मागे उभी केलेली आम्ही आहे. उस्मानाबादमध्ये आता धाराशिवमध्ये आता नवीन इतकी वर्ष कव्हर केलं, पहिल्यांदाच आता राजकारणात ऐकायला मिळत आहे कोणाची किडनी, कोणाचं हृदय, कोणाचं लिकर. बेसिकली त्या मेघ मल्हार त्यांनी जे काय स्टेटमेंट केलेलं आहे, तुमची इज युअर पार्टी इन लाईन विथ दॅट मल्हारचं स्टेटमेंट? त्यांनी काय वक्तव्य केलं मी पूर्ण ऐकलं नाही, पण मला माहीत नाही की शिवसेनेचे लोकसभेतील तिथून उमेदवार पोस्टमॉर्टम करतात आणि डॉक्टर आहेत का, कारण त्यांना आतमध्ये जाऊन लिव्हर कोणाचा, किडनी कोणाचा हे जर त्यांना अंतर्ज्ञान झालं असेल तर त्यांना शुभेच्छा. त्याच्यावर कुठलीही अधिकृत भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली नाही. मल्हार पाटील हे जे ते बोलले त्या वक्तव्याशी राष्ट्रवादी सहमत नाही. परंतु सहमत नाही म्हणताय, परंतु एकीकडे राष्ट्रवादीवरतीच त्या सगळ्या आरोप त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर आरोप लागताना पाहायला मिळतो. थेट अजित पवार टार्गेट होता. ते 2019 पासून पक्ष फोडण्यासाठी अजित पवार कारणीभूत आहे असंच ते स्टेटमेंट आहे. असं अजिबात नाही. अजितदादा पवार साहेबांमुळे अनेक माणसं ही राष्ट्रवादीमध्ये जोडली गेली तोडण्यापेक्षा. त्यामुळे त्यांचं कामच आहे की आता आरोप करायचे तर अजितदादांवरच सातत्य त्यांनी ठेवलं पाहिजे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. सर, एकीकडे तुम्ही शुभेच्छा देतात आहे, दुसरीकडे आता तुमच्याच मित्र पक्षांवर सकाळी जे ते आरोप झालेले, त्यात असं म्हटलंय की फाउंडेशनच्या नावाने रोकड पैसे घ्यायचे आणि ते जे ते प्रचारात किंवा निवडणुकीत वापरायचे. मोदींनी सगळी भ्रष्टाचारी पक्ष जे ते जवळ आणलेले तुम्हाला नाही, त्याच्याबद्दलचं स्पष्ट उत्तर हे स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं की ज्यांच्यावर स्वतःवर पत्रावाला चालचे आरोप आहेत, जे स्वतः जामिनावर आहेत, त्यांनी आरोप करावे हे हास्यास्पद आहे. आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी असं देखील सांगितलं की RTI आहे, तुम्ही माहिती घ्या की श्रीकांत शिंदे फाउंडेशनमधनं कुठनं पैसे आले आणि किती वैद्यकीय मदतीसाठी ते पैसे दिले गेले, कोणाच्या ऑपरेशनसाठी गेले, कोणाच्या शिक्षणासाठी दिले गेले. पण मी त्याच भागातनं येतो. गेली अनेक वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं सामाजिक कार्य तिथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत आहेत. निवडणुकीच्या ऐन तोंडावर असे आरोप होणं स्वाभाविक आहे, पण आम्हाला विश्वास आहे की कुठल्याही प्रकारचं वाईट काम किंवा चुकीचं काम
त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत नाही, किंबहुना चांगलं सामाजिक कामच त्या फाउंडेशनच्या माध्यमातून तिथे होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.